अवश्य कंप्लेंट करा. एक नंबरला जाऊन खाली या दवाखान्यामध्ये सगळ्या सुविधा मोफत आहेत. कोणीही पैशाची मागणी वगैरे करत असेल तर पैशाची आहारी जाऊ नका. सगळ्या सुविधा वगैरे सगळ्या मोफत आहेत. तुमचं नाव काय आणि काय परिस्थिती आहे? माझं नाव दीपाली धम्मपाल मस्के. इथं बेडची सुविधा नाही. आम्ही सकाळी आलेलो आहे तर अजून पण बेडची सुविधा नाही झालेली आम्हाला. इथे त्रास होऊ राहिला मला, थोडाफार त्रास होऊ राहिला मला. आणि नाही बेड पण नाही भेटला आम्हाला. सकाळपासून आलेलो आहेत आम्ही. रक्त चेक करायला सांगितलंय आम्हाला. पहिलं माझं सिजर झालेलं आहे, आता दुसऱ्यांदा पण BP वाढू राहिली तर त्याने काय अजून ऍक्शन घेतलेली नाही. डॉक्टर बोलले की लगे रक्त चेक करायला सांगितलंय आम्हाला अजून. हा बाहेर बसलेलो होतो आम्ही खाली. आरोग्य मंत्र्याला काय मागणी करणार? खरंच इथली परिस्थिती काय आहे? इथं स्वच्छता पण नाही आहे इथं दवाखान्यामध्ये आणि बेडची पण सुविधा नाही. पेशंट खूप खालीच बसलेले आहेत सगळेजण. काय नाव आहे तुमचं? दीपाली धम्मपाल मस्के, साळेगाव. आता मला ना 9 महिने 14 दिवस झाले ना. तर माझं म्हणणं आहे की मग आपली डिलिव्हरी द्या ना, डायरेक्ट सिजर करा. तर ते काही नाही, अगोदर औषध सोडू. मला औषध सोडायचं नाही, डायरेक्ट डिलिव्हरी करायची आहे ना, सिजर ना. मला कालच आले, काल आले पण त्याने सांगितलं की तुम्ही आजचे दिवस थांबा, अगोदर तुमच्यावर उपचार करू. त्यानं असं उपचार काय सांगितलं आज की औषध सोडू. पण माझ्या अंगात इतकी ताकद नाही की उपचार करायला. माझं म्हणणं डायरेक्ट सिजर करा आणि मला मोकळं करा. त्यानं 9 महिने 14 दिवस आज इतके दिवस झाले असं म्हणणं आहे माझं. आणि त्याला जर वाटत असेल ते हे तर मग त्याला मला सुट्टी द्या, मी येऊन चालले जाईल. व्यवस्था होती पण मग इथं खाली झोपणं पडला ना. खाली झोपणं नाही, भेट नाही ना. भेट नाही ना. हा म्हणजे जमिनीवर झोपल्यामुळे माझं पोट ताटलं ना, दुसरं काही नाही. काही नाही, माझ्या अंगात ताकद नाही. माझं सिजर करा द्या ना, डिलिव्हरी करा माझी. मला औषध काही सोडू नये. बाळाला काही झालं नाही पाहिजे. 14 दिवस झाले, संडास बिंडास केली कसं करायचं? काय सांगाल या ठिकाणी चमनच्या जिल्हा रुग्णालयामध्ये योग्य उपचार होतात का? काय सांगाल? काल इथं माझी मुलगी परवा दिवशी ॲडमिट केली डिलिव्हरीसाठी. तर तिचं सिजर झालं आणि रक्त चेक करण्यासाठी आमचे घरचे आमचे मिसेस गेल्या. त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडून 50 रुपये घेतले आणि मग ते मला माहीत नाही झालं. पण दुसऱ्या वेळेस पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस रक्त चेक करायला गेलो त्यावेळेस पण त्यांनी माझ्याकडून मला 50 रुपयाची मागणी केली. तर मी म्हणलो हे इथंच राहू द्या, मी पैसे घेऊन येतो. त्यावेळेस ते म्हणले की तुम्ही घेऊन जा, नंतर पैसे द्या. काल मी गेलो, काल मी तक्रार केली आणि तक्रार केल्याच्या नंतर ते पैसे घेऊन डबल तिथं गेलो की म्हणलं बाबा हे पैसे ते द्यायचे राहिले. त्यावेळेस दुसरा गणेश खांडेकर म्हणून माणूस होता, तर त्याने ते पैसे घेतले. तेव्हा म्हणे, मी म्हणलं याची काही पावती गिवती असते का? ते म्हणे पावती गिवती काही नसतं आणि हे ऑनलाईन पाठवावं लागत असतं असं तो म्हणला. आणि ते पैसे त्यांनी 50 घेतले. परत मी डॉक्टर साहेबाकडे गेलो, गवारे साहेबाकडे. तिथं बसलो, त्यांनी त्याला बोलवून घेतलं आणि त्यांना समज दिली की बाबा असं करू नका, असं तसं. आणि मला ते अर्ज माफी त्यांना मागितल्यामुळं मी तो अर्ज मागे घेतला. रामराव उत्तमराव कोले, आम्ही कारला. मी एक समाजसेवक आणि उपोषण करताय. हो. नॉर्मल डिलिव्हरी झाली पण त्यांनी काय केलं, ते टाचेच दिले नाही लवकर. 1000 रुपयाची मागणी केली. 1000 रुपये दिले आमच्या घरच्यांनी द्यायला. आणि वरती बी 300 रुपये घेतले. तेव्हा सलाईन लावली. सलाईन तिचं इंजेक्शन नाही व्हायला पाहिजे ना असं. मग आता कोणाकडे असते कोणाकडे नसते, सगळे देऊ शकत नाहीत ना. हां 1000 रुपये तुम्ही कशासाठी दिले होते? ते डिलिव्हरी केली म्हणून द्या म्हणले. ते नाही तर टाकेत द्यायला नाहीत. काय पेशंटचं नाव तुमचं? ऋतुजा कृष्ण आनंदी. 1000 रुपये या जिल्हा रुग्णालय सरकारी रुग्णालय नव्हे तर तरी घेतले ना त्याने मला. म्हणजे आपल्याला द्यावं लागेल, टाक्यात द्यायला नाही तोपर्यंत. तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधला का या संदर्भात? डॉक्टर काय ते कोणी नव्हतं, रात्री टाइम होता ना. कोणी घेतले? महिला कर्मचाऱ्यांनी का कोणी? तर मला आज जाऊन देत नव्हते ना तिथे. आज नाही जाऊन दिलं. पैसे कोणाच्या हातात दिले? महिला कर्मचाऱ्यात दिल्यावर. त्यांना ओळख
ओळख मला नाही सांगता, घरच्याला ओळखी द्या पेशंट. तर टाके दिले नाही तसं ठुला अर्धा तास आणि वरी 300 रुपये घेतले म्हणा वरच्या. जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत टाचे दिले नाही. नाही टाके दिले नाही तसे ठेवले. तर आमच्या घरचे मुली मी आणून देते ताबडतोब तवा ते. आम्ही कुंभार पिंपळाचा भेंडाळा गाव आहे, घनसावंगी तालुका, राजेश टोपेचा तालुका. काय सांगाल आज तुम्ही जिल्हास्तरीय रुग्णालयाला भेट दिली, काय आठवण? जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आम्हाला काही पेशंटच्या नातेवाईकांनी फोन केला होता. पाठीमागं आम्ही असंच घाटीमध्ये मोठ्या घाटीमध्ये जाऊन असंच त्या ठिकाणावर आम्ही एका पेशंटला मदत केली होती. त्याच कारणाने आम्हाला काही नातेवाईकांनी इथून कॉल करून आता आम्हाला बोलवलं आणि आम्ही आता प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी बघितलं आहे की तिथं सुद्धा इथं बी सुद्धा या महिला बाळ रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. पैशाची मागणी पेशंटकडून केली जाते. तशी तक्रार येते आणि तुम्हाला बाईटमध्ये त्या पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलेलं आहे. पेशंट 2-2, 3-3 दिवसापासून तिथं रात्री डिलिव्हरीला आलेले आडेल तडेल पेशंट त्या ठिकाणावर पेशंटचे दिवस भरलेले असताना सुद्धा लेडीजचे त्यांना खाली झोपवलं जाते फरशीवर. आतमध्ये बेड दिला जात नाही. अर्धे पेशंट आतमध्ये आणि अर्धे पेशंट बाहेर आहे. तुम्ही आता तिथं जाऊन आता तुम्ही उजल घेतलेली तिची. याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि हे ज्या इथला जो अधिकारी आहे, या अधिकारीच्या गवाऱ्या नावाचा अधिकारी आहे, याची या ठिकाणावर हुकुमशाही चालू आहे असं दिसून आलं आहे तिथं. कारण की जर कोणी वाचा फोडायला गेला तर तिथल्या पेशंटच्या नातेवाईकाला ते आमच्यासमोर त्यांना धमकावण्याची कोशिश केलेली आहे. आम्ही आता सर इथला जिल्हाधिकाऱ्याला डेलिगेशन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देणार आहे. त्याच्यानंतर इथला पोलिसाला सुद्धा आम्ही डेलिगेशन देणार आहे. याच्या पूर्वी आम्ही पाठीमागे एक आंदोलन करायची कोशिश केली तर पोलिसांना आम्हाला नोटीस दिली होती बाईटच्या माध्यमातून तुमच्या. तर आम्ही आता सर कारवाई मागणार आहे त्याला, म्हणजे सर आम्ही परमिशन मागून आम्ही ह्या दवाखान्यासमोर निदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते येणार. आता आम्ही तुम्हाला इशारा देत नाही, इशारा द्या तर नोटीस येते. आम्ही डायरेक्ट थेट काम करून दाखवणार आहे. याच्याही तोंडाला काळा फासू आम्ही, तुम्हाला दिसून येईल आता. नाही, नक्कीच. आता काही पेशंटच्या नातेवाईकांनी आपल्याकडे तक्रार केलेली आहे की टाके देण्यासाठी 1000 रुपयाची मागणी. हो, ते 2 पेशंट तसे त्या ठिकाणी दिसून आले. टाके देण्यासाठी त्यांना 1000 रुपयाची मागणी केलेली आहे. काही पेशंटला असं सांगले जातं आहे की या डॉक्टर लोकांचे इथं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, तिथं त्यांना घेऊन जा, तिथं चांगली ट्रीटमेंट आहे. यांच्या तिथले खाली लोक खालचे लोक सांगतात त्यांना की बाबा तुम्ही बाजूच्या दवाखान्याचा अमक्या दवाखान्याचा, असे काय 4-2 दवाखान्याचे नावसुद्धा आलेले आहे. आणि ते डॉक्टर लोकांचे दवाखाने असल्याकारणाने ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला एवढी मोठी गव्हर्नमेंटची सुविधा आहे. इथला जो आरोग्य मंत्री आहे तो का झोपला काय त्याला कळत नाही की या गोष्टी काय चालू आहेत. वारंवार ह्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विषयावर आवाज उठण्याची वंचित बहुजन आघाडी घोषित करत आहे. आम्ही वारंवार रस्त्यावर या लोकांसाठी जनतेसाठी आम्ही फिरत आहे. आमचं म्हणणं इथल्या CS ला सुद्धा आहे, तू बी काऊन डोळे बंद करून बसला बाबा. आम्ही तुला वारंवार सांगतो, तुम्ही जोपर्यंत माध्यमातून लोक रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत यांचे काही डोळे उघडत नाही. आम्ही इथल्या जे गवारे नावाचा अधिकारी त्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि त्याच्यावर बी त्याला बी इथून बडतर्फ करावं आमची अशी मागणी आहे वंचित बहुजन आघाडीची. काय सांगाल रुग्णालयातल्या काही तक्रारी येत आहेत? जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये ही प्रसूती रुग्णालय आहे. या ठिकाणी उत्कृष्ट सेवा देण्याचा माझ्यासहित मेट्रन, इन्चार्ज सिस्टर, सर्व डॉक्टर्स आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. ज्या काही तक्रारी प्राप्त होतात या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ चौकशी करून या तक्रारी जे कोणी जबाबदार असतील त्यावर आम्ही कारवाई करतो. कारण माता व बालकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. प्रत्येक वार्डमध्ये मोफत सेवा, उत्कृष्ट सेवा कशी दिली जाईल यासाठी आम्ही जनजागृती करतो आणि धूम्रपान असो की उत्कृष्ट सेवा असो याबाबत लोकांना नेहमीच आम्ही समुपदेशन करतो. माझ्या आणि जे आमचे डॉक्टर्स आहेत सर्व आम्ही जेव्हा राऊंड घेतो त्या राऊंडमध्ये प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक रुग्णांची आम्ही अतिशय आदराने विचारपूस करतो. सेवांच्या बाबतीत, नंतर आहारांच्या बाबतीत आणि आमच्या कर्मचाऱ्याकडून काही गैरसोय केली जाते का ह्या बाबतीत आम्ही चौकशी करतो रुग्णांची आणि नातेवाईकाची. आणि यानुसार जर काही आम्हाला आढळलं की अरे ह्या व्यक्तीकडून या रुग्णांना त्रास होतोय तर आम्ही तात्काळ या बाबीची दखल घेऊन अशा कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देतो आणि वेळप्रसंगी कारवाई करतो. सर, याच्यानंतर तुम्ही काही एक व्हिडिओ शूटिंगचं बोललात की त्याबद्दल काही माहिती? आम्ही लोकांमध्ये सेवांच्या बाबतीत आणि मोफत सेवांच्या बाबतीत जागृती व्हावी आणि लोकांनाही माहिती व्हावं यासाठी प्रत्येक वार्डमध्ये दिवसातून 3 वेळा इन्चार्ज सिस्टर उत्कृष्ट प्रकारच्या सेवा कशा देता येतील आणि सेवा मोफत सेवा आहेत या मोफत सेवाच्या बदल्यात कोणत्याही आमिषाला बळी पडू नका म्हणून आम्ही जागृती निर्माण करतो, जेणेकरून कोणत्याही रुग्णाची वेगवेगळ्या प्रकारे गैरसोय होणार.